पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांचा आज दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू। माणगाव महसूल विभागाच्या कथित गैरकारभार आणि माणगाव नगरपंचायतीच्या कथित अनधिकृत बांधकामाविरोधात पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांचं उपोषण। महसूल कार्यालय माणगावच्या हलगर्जीपणामुळे जवळपास यावर्षी 70 कोटींचा महसूल डुबीत। 48 तासापासून आमरण उपोषण, तरीही प्रशासनाला जाग नाही। तहसीलदार नगरपंचायत अधिकाऱ्यांची उपोषण स्थळाकडे पाठ। एकीकडे 48 तासांपासून आमरण उपोषण, दुसरीकडे प्रशासनाची भयान शांतता। माणगाव महसूल विभागातील कथित गैरकारभार आणि माणगाव नगरपंचायतीच्या कथित अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या मागणीसाठी रायगड प्रतिबिंब न्यूजचे मुख्य संपादक प्रसाद रमेश गोरेगावकर यांनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता माणगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं। मात्र 48 तासांचा कालावधी उलटूनही तहसीलदार किंवा नगरपंचायतीचा एकही जबाबदार अधिकारी उपोषणस्थळी फिरकला नसल्याचा आरोप करण्यात आला। उपोषणकर्त्यांची प्रकृती महत्त्वाची की कार्यालयीन फाईल? आमरण उपोषण म्हणजे केवळ आंदोलन नाही, तर आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलेला गंभीर मार्ग आहे। अशा परिस्थितीत उपोषणकर्त्यांशी संवाद साधणं, त्यांच्या मागणी ऐकून घेणं आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। मात्र 48 तासानंतर अधिकारी उपोषणस्थळी न पोहोचल्यानं प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्न उपस्थित झाले। गोरेगावकर यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी तहसीलदारांनी संबंधित प्रकरणांमध्ये पंचनामे करण्याचे तसेच दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आश्वासनानंतर ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करत त्यांनी अखेर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला। मग प्रश्न असा, आश्वासन देण्यात आलं होतं तर त्याची अंमलबजावणी का झाली नाही? माणगाव तालुक्यात अवैध माती उत्खनन, भराव, जांभा व दगड, खाणी, वीट, भट्ट्या सर्रासपणे विना रॉयल्टी जोरदार सुरू आहेत। लाखो ब्रास अवैध माती उत्खनन व भराव आणि मोजक्याच ब्रासची रॉयल्टी महसूल अधिकार व कर्मचाऱ्यांकडून जाणून बुजून डोळेझाक केल्यामुळे शासनाचा जवळपास 70 कोटींचा निधी महसूल शासनाच्या तिजोरीत न जाता माफियांच्या खिशात जातोय। यासाठी जबाबदार महसूल अधिकारी प्रामाणिकपणे शासनासाठी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे का पार पाडत नाहीत, असे गंभीर प्रश्न जनतेकडून निर्माण केले जातात। माणगाव नगरपंचायत हद्दीतील मौजे माणगाव येथील सदर बांधकाम काळ नदीच्या निळ्या पूर रेषेत तसेच राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित नियमांचं उल्लंघन करून उभारण्यात आल्याचा दावा गोरेगावकरांनी केला। या संदर्भात कागदपत्रांचं तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचा त्यांनी आरोप केला। उपोषणस्थळी अधिकारी येत नसल्यानं आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सामान्य नागरिक आपल्या प्रश्नांसाठी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवतो, अर्ज करतो, तक्रारी करतो, कागदपत्रे सादर करतो, तरीही प्रश्न सुटत नसेल आणि शेवटी आमरण उपोषणाची वेळ येत असेल तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, अशी भावना व्यक्त होते। 48 तासांपासून नागरिक आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलाय, मात्र त्याच्याशी 2 शब्द बोलण्यासाठी अधिकाऱ्यांकडे वेळ नाही। हे प्रशासनाची संवेदनशीलता की असंवेदनशीलतेचा कळस, असा सवाल आता माणगाव मध्ये उपस्थित होतोय। उपोषण सुरूच असून प्रशासनाकडून पुढील भूमिका काय घेतली जाते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे। उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची निष्पक्ष चौकशी होणार का? दस्तऐवजांची तपासणी होणार का? कथित अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार का? आणि 48 तासांच्या मौनानंतर तरी प्रशासन संवाद साधणार का? या प्रश्नांची उत्तर आता माणगावच्या जनतेला प्रशासनाकडून अपेक्षित आहे। उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड। आज या शासकीय कार्यालयाच्या बाहेर मी उपोषणाला बसलोय। हे काय माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर शासकीय महसूल कुठेतरी शासनापर्यंत जमा व्हावा यासाठी बसलेलो आहे। कारण शासन एक उद्दिष्ट जो तालुक्यातल्या प्रत्येक तहसील कार्यालयाला तसं उद्दिष्ट या कार्यालयाला देण्यात आलेलं आहे। आपण या माध्यमातून बघू शकता, या गेल्या 3 वर्षामध्ये महसूल खातं जे आहे माणगावचं ते त्यांचं उद्दिष्ट साध्य करण्यात एकदम कुचकामी ठरलेलं आहे। कशामुळे पडलं काय त्याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे कदाचित। 2023-24 मध्ये 2,24 लाखाचं उद्दिष्ट होतं, त्यावेळेला 1,44 लाख रुपये जमा केलेले आहेत। त्याच्यानंतर 2024-25 मध्ये 3,36 लाखाचं उद्दिष्ट होतं, त्यावेळेला 1,74 लाख रुपये जमा झालेले आहेत। आणि आत्ताच्या चालू वर्षात 2025-2026 मध्ये 4,50 लाखाचं उद्दिष्ट दिलेलं असताना फक्त आणि फक्त 1,21 लाखाचं उद्दिष्ट साध्य करण्यात यांना यश आलेलं आहे। पण आपण जर बघाल तर या माणगाव तालुक्यामध्ये महसूल गोळा करण्याची संसाधनाची कुठलीही कमतरता नाही आहे। 150हून जास्त वीटभट्ट्या, जांभा दगड खाणी, त्याच्यानंतर क्रशर, दगडखाण्या, तसंच आता एवढा मोठा हायवेचं काम, एवढा मोठा भराव असा असताना देखील जर महसूल गोळा होत नसेल तर कुठेतरी संशयाचा हा भोवरा हा कुठेतरी फिरताना आपल्याला दिसून येईल। तसेच मी सातत्याने या गोष्टींचा पाठपुरावा घेत असताना काही माहिती अधिकारामध्ये माझ्याकडे पत्र आलेले आहेत। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कोट्यवधी रुपयांच्या बोजा चढवण्यात आलेल्या आहे। परंतु असं असताना वसुली या बोजा चढवल्यानंतर वसुली का करण्यात आली नाही
हा मोठा विषय. आज मी तोच विषय घेऊन बसलो, कारण गेल्या 4-5 वेळेला मी उपोषणाचा अर्ज दिला होता. त्यावेळेला माझ्याकडे फक्त आश्वासनच दिली की आम्ही हे करतो, परंतु अद्यापर्यंत त्या आश्वासनावर कुठं ठोस कारवाई झालेली नाही. परंतु आज मी माझ्या या उपोषणाला जोपर्यंत ही कारवाई होत नाही, जोपर्यंत लिलावाच्या नोटिसा निघत नाही, तोपर्यंत मी इथे उपोषण करणार आहे. भले माझं आयुष्य इथे पणाला लागलं तरी चालेल. तसेच दुसरा विषय नगरपंचायतीचा आहे. नगरपंचायतीच्या या माणगाव हद्दीमध्ये एक बिल्डिंग आहे, इन्फिनिटी बिल्डकॉम म्हणून. या बिल्डिंगला माणगाव नगरपंचायतनी स्थगिती दिली होती. त्याचप्रमाणे नगर विकास रचना जे मुख्य कार्यालय आहे त्याच्याकडून पण ही स्थगिती होती. असं असताना आत्ताचे जे मुख्याधिकारी आहेत यांनी या बिल्डिंगला ओसी दिलेली आहे. आता ही ओसी कोणत्या अधिकारात दिली? जर बिल्डिंगला स्थगिती होती तर बिल्डिंग पूर्णत्वाचा दाखला मिळालाच कसा, हा मोठा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे जोपर्यंत या माझ्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या गोष्टी करत नाही तोपर्यंत मी इथे उपोषणालाच बसणार आहे. त्याचबरोबर महसूल विभागाचा माझ्याकडे मागच्या 15 मेला मी उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेला 15 दिवसात आम्ही निलंबन करतो असं मला लेखी सोबत तोंडी आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांचंही देखील इथं निलंबन कुठल्याही प्रकारे करण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे माझ्या ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथे असंच बसून राहणार आहे. कारण आत्ता जवळपास 31 तास झालेत मी असाच विनापाणी आणि आमरण उपोषण हे केलेलं आहे. त्याच्यामुळे याच्या पुढचे जे काही माझ्या जीवावर बेतलं तरी चालेल, पण जोपर्यंत ह्या कारवाया होत नाही, शासन जमा महसूल होत नाही, तोपर्यंत मी असंच राहणार आहे.